मुस्लिम पाचपेट परिसरात 3 ते 4 महिने राहिल्यानंतर साजिद शेख हा कुटुंबासह तिथून दुसरीकडे शिफ्ट झाला। पाचपेठेतील राहत्या अपार्टमेंटमध्ये पाणी पुरवठा होत नव्हता, त्यामुळे त्याने घर सोडल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली। नोकरी लागेपर्यंत तो काडादी चाळीत राहत होता, त्यानंतर तिथून दुसरीकडे राहायला गेल्याची माहिती त्याच्या ओळखीच्या लोकांनी दिली। दरम्यान साजिदच्या कार्यालयात शहरातील सिमेंट आणि स्टील व्यापाऱ्यांचा नेहमी ठिय्या असल्याचे सांगण्यात आले। बोगस कंपन्यांच्या खरेदी विक्रीची बिले सादर करून त्याद्वारे जवळपास 100 कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा विक्री कर अर्थात जीएसटी बुडवणाऱ्या साजिद शेखला कोल्हापूरच्या कार्यालयाच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी अटक केली। साजिद कुठे राहायचा, त्याच्या संपर्कात कोण कोण होते, त्याने कुठल्या सीए कडे प्रशिक्षण घेतले, तसेच तो कशा पद्धतीने जीएसटी बुडवायचा याची सोलापुरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। साजिद हा मागील काही वर्षांपासून इन्कम टॅक्स जीएसटी प्रॅक्टिशनर म्हणून काम करायचा। जुना एम्प्लॉयमेंट चौकातील कृती कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये साजिदचे कार्यालय आहे। मागील 15 दिवसांपासून कार्यालय बंद असून कार्यालयाचे संपर्क नंबर्सही बंद आहेत। साजिदने एकूण 30 बोगस कंपन्या सुरू केल्या असून या कंपन्यांद्वारे साजिद सिमेंट आणि सळई खरेदी विक्रीचे व्यवहार कागदोपत्री दाखवायचा, त्याची बिले जीएसटी विभागाकडे सादर करून त्यावरील रिटर्न्स कराचा लाभ घ्यायचा। दयानंद कॉलेज जवळील सिमेंट व स्टील व्यवसायाचे एक व्यापारी साजिदच्या कार्यालयात वारंवार यायचे। किडवाई चौकातील स्टील व्यवसायाचा एक व्यापारीही साजिदच्या कार्यालयात ठाण मांडायचा। दोघेही रात्री उशिरापर्यंत त्याच्या कार्यालयात थांबून राहायचे। जीएसटी अधिकाऱ्यांनी ज्या कंपन्यांची बोगस बिले जप्त केली ती सिमेंट व स्टील व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यामुळे त्या व्यापाऱ्यांचीही आता चौकशी होणार असल्याची माहिती आहे। बोगस कंपन्यांची खरेदी विक्री बिले सादर करून जीएसटीची चोरी करण्याच्या प्रकरणात आरोपी साजिद अहमद शेख वय 46 राहणार सोलापूर हाच मास्टर माइंड ठरला आहे। बनावट ई-वे बिलाच्या तपासणीत साहित्याची कुठेही वाहतूक झाली नसल्याचे जीपीएस यंत्रणेत उघड झाले आहे, त्यामुळे त्याचे बिंग फुटले। 30 कंपन्यांच्या फसवणुकीतील आकडा 100 कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे। सध्या तो तपासात दिशाभूल करत आहे। केंद्रीय जीएसटी गुप्तचर अधिकारी अभिजित भिसे, गुप्तचर अधिकारी वरुण सिंग, अतुल कुमार जयस्वाल, अविनाश सूर्यवंशी यांच्याकडून आरोपी साजिद याची कसून चौकशी सुरू आहे, मात्र तो प्राथमिक तपासात दिशाभूल करत आहे। अन्य 12 कंपन्यांचे मालक संचालकांचे जबाबाची नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।